राम नारायण राम. इतकी विशाल शक्ती मिळाल्यानंतरही किती निंदा, अपमान आणि कोणकोणत्या परिस्थितीतून जावं लागतं हे सांगता येणार नाही. आता म्हणता येईल की ज्यांच्याकडे एवढी शक्ती आहे ते स्वतःसाठी काहीतरी नक्कीच करू शकतात. पण ज्यांच्याकडे कर्तव्यज्ञान अधिक आहे ते कधीही आपलं कर्तव्य झटकून टाकू शकत नाहीत. ज्यांच्याकडे कर्तव्याची जाणीव अधिक आहे त्यांनाच जास्त दुःखाचे ओझे वाहावे लागते. शिष्य येऊन म्हणतात, तुमचा इतका अपमान होतो आहे, हे थांबवा, पण तो काहीच करू शकत नाही. जर त्यांनी आपल्या पदासाठी, स्वतःसाठी काही खर्च केला तर कायद्याच्या दृष्टीने त्यावर काळा डाग बसेल. मग एवढी निंदा, एवढं सहन का करत आहेत? या डब्यांना ओढण्यासाठी. जेव्हा प्रसूतीची वेदना होते तेव्हा लाज उरत नाही. म्हणूनच या बोग्यांसाठी कोण म्हणालं की चोर आहे याकडे लक्ष जात नाही. कारण त्यांना माहिती आहे की लोक काहीही बोलो, हे सर्व योग्य ठिकाणी कसं पोहोचवायचं याची जबाबदारी त्यांचीच आहे आणि तेच त्यांना करावं लागेल.